राज्यातील ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड आहे तर अशा सर्व नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ई श्रम कार्डवरती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळवून देणारी सर्वात मोठी योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, ते ई श्रम कार्ड तुम्ही 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा ई श्रम कार्डवरती 5,000 रुपयांच्या पेन्शनचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु तुम्ही शेतकरी असणं आवश्यक आहे, तुम्ही राज्यातील बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे, तुम्ही राज्यातील लाडक्या बहिणी असणं आवश्यक आहे, तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणं आवश्यक आहे, तुम्ही राज्यातील भाजी विक्रेते असणे आवश्यक आहे। तर बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रेशनधारक, राज्यातील लाडक्या बहिणी, राज्यातील ज्येष्ठ नागरिक, राज्यातील विधवा महिला, राज्यातील अपंग नागरिक यांच्यासाठी ई श्रम कार्डवरती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळवून देणारी सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल, लाडक्या बहिणी असाल, शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, बांधकाम कामगार असाल, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, विधवा पेन्शनचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला या ई श्रम कार्डवरती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहेत। तर या ई श्रम कार्डवरती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या योजनेसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, ते ई श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल तर तुम्ही सुद्धा या ई श्रम कार्ड योजनेच्या पेन्शनचा अर्ज करायचा आहे। तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला ई श्रम कार्डवरती 5,000 रुपये मिळणार आहेत। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहत असाल आणि त्या बातम्यांमध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलं जात होतं की ई श्रम कार्डवरती पैसे मिळणार, ई श्रम कार्डवरती पैसे मिळणार। परंतु मित्रांनो, तुम्हाला याच्या अगोदर ई श्रम कार्डवरती 1 रुपया सुद्धा मिळलेला नसेल, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ई श्रम कार्डवरती याच्या अगोदर कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती, त्याच्यामुळे तुम्हाला याच्या अगोदर पैसे मिळालेले नसतील। परंतु आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड असेल त्यांना या योजनेचा अर्ज करता येईल आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ई श्रम कार्डवरती ही जी पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे त्याची तुम्हाला सविस्तर पद्धतीने माहिती देत आहे। जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, ते ई श्रम कार्ड 6 महिन्यांच्या अगोदर काढलेला असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे। बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने सुरू होत आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल मागच्या 1.5 वर्षांच्या अगोदर लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने सुरू राहणार नाही, लाडकी बहीण योजना लगेच बंद पडेल, लाडकी बहीण योजना टिकणार नाही, अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या। तुम्ही सुद्धा त्या बातम्या ऐकलेल्या असतील आणि त्या बातम्या ऐकून ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला नव्हता त्या महिला सध्याच्या स्थितीला डोक्याला सुद्धा हात लावून बसलेल्या आहेत, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही जरी कोणती योजना सुरू केली तर ती योजना सरासरी 5 वर्षांपर्यंत सुरू ठेवत असतो। त्यामुळे मित्रांनो, जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तुम्ही या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज करायचा आहे। तुम्हाला पुढील 5 वर्ष ई श्रम कार्डवरती अशाच पद्धतीने सुरळीतपणे लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील शेतकरी बांधवांना, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना, राज्यातील रेशनधारकांना, राज्यातील विधवा असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, राज्यातील भाजी विक्रेते असतील, बांधकाम कामगार असतील, मजुरी करणारे मजूर असतील, तर या सर्वांना या ई श्रम कार्डवरती मोठमोठे लाभ सुरू होत आहेत, कारण त्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, त्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे। या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपये असे टोटल मिळून प्रत्येक महिन्याला या ठिकाणी ई श्रम कार्ड धारकांना 5,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर बघा, ई श्रम कार्ड धारकांना या ठिकाणी ही पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे। या पेन्शनची योजनेचे अर्ज मागच्या 2 दिवसांपासून सुरू होत आहेत। या ठिकाणी मागच्या 2 दिवसांपासून सुरळीतपणे सुरू आहेत। जर तुम्ही अजून ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज केलेला नसेल तर तुम्ही तात्काळपणे अर्ज करायचा आहे। जे या ठिकाणी ई श्रम कार्डवरती पेन्शनच्या योजनेचा अर्ज करतील त्यांना या पेन्शनचा
लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर ई श्रम कार्डवरती जे पेन्शन योजना सुरू झालेली आहे तर या पेन्शन योजनेचं नाव काय आहे, याचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे त्याची माहिती देत आहे। परंतु मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील भरपूर नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेले आहे। तर या सरसकट सर्वांना ई श्रम कार्डवरती मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ देण्यात येणार नाही। राज्यातील फक्त पात्र नागरिकांनाच या ई श्रम कार्डवरती पेन्शन जे सुरू झालेले आहे तर त्या पेन्शनचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच ई श्रम कार्ड योजनेच्या पेन्शनचा अर्ज करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जे नागरिक पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच ई श्रम कार्डवरती जी सुरू होणारी पेन्शन आहे तर त्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या ई श्रम कार्डवरती जे पेन्शन योजना सुरू होत आहे तर या पेन्शनसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु मित्रांनो, तुम्हाला ई श्रम कार्डवरती फक्त पेन्शन मिळणार नाही, त्यासोबत सरकारच्या माध्यमातून या ई श्रम कार्डवरती अजून मोठमोठे लाभ सुरू होत आहेत। वर्षानुवर्षे ई श्रम कार्डवरती कोणते लाभ सुरू केलेले नव्हते। बघा मित्रांनो, हे ई श्रम कार्ड तुम्ही भरपूर दिवसांपासून काढून ठेवलेलं असेल आणि तशाच पद्धतीने ठेवून दिलेलं असेल, कारण सरकारच्या माध्यमातून अजून या ई श्रम कार्डवरती कोणती योजना सुरू झालेली नव्हते। त्यामुळे या ई श्रम कार्डचा उपयोग याच्या अगोदर कधी पण झालेला नसेल। परंतु या ठिकाणी या महिन्यापासून राज्यातील सर्व नागरिकांना ई श्रम कार्डचा फायदा होणार आहे, कारण या ई श्रम कार्डवरती सर्वात मोठी योजना सुरू झालेली आहे। जशी लाडकी बहीण योजना आहे, जशी ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना आहे, विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन आहे, अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना आहे, त्याच पद्धतीने या ई श्रम कार्डवरती ई श्रम कार्डच्या सर्व लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी योजना सुरू होत आहे। तर या ई श्रम कार्डवरती जी योजना सुरू होत आहे तर या योजनेचा अर्ज कधीपर्यंत करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे सविस्तर पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहायचा आहे। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ई श्रम कार्डवरती फक्त 5,000 रुपयांची पेन्शन मिळणार नाही, त्यासोबत ई श्रम कार्डवरती अजून काही मोठमोठे लाभ सुरू करण्यात आलेले आहेत। तर हे मोठमोठे लाभ कोणकोणते आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे। जर तुम्ही ई श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल तरच हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून ई श्रम कार्ड काढणार असाल तर तुम्हाला याचा लाभ पुढच्या 6 महिन्यानंतर घेता येणार आहे, कारण सरकारने महत्त्वाची अट लावलेली आहे की तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर ई श्रम कार्ड काढलेला असेल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। आणि या ई श्रम कार्डवरती जे लाभ सुरू करण्यात आलेले आहेत तर त्या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर ई श्रम कार्डवरती कोणकोणते लाभ सुरू करण्यात आलेले आहेत त्याचीच माहिती देऊन टाकत आहे। परंतु मित्रांनो, या ई श्रम कार्डवरती जे पेन्शन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे तर या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजे। जे नागरिक या ई श्रम कार्डच्या पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्याच नागरिकांना ई श्रम कार्डच्या पेन्शनचा लाभ आणि ई श्रम कार्डवरती जे मोठे लाभ सुरू झालेले आहेत तर त्या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर ई श्रम कार्डवरती सुरू झालेल्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि मोठमोठ्या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर या पात्रतांची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून सुद्धा दाखवत आहे। तर बघा मित्रांनो, ई श्रम कार्डवरती सुरू झालेली योजना आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे तर त्यांचं वय 18 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। बघा, 18 वर्षानंतरच तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे। या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। जर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, पहिले पात्रता तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या भारत देशाचे रहिवासी असणं आवश्यक आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या भारत देशाचे रहिवासी असाल तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि या ई श्रम कार्डवरती जे मोठे लाभ सुरू होत आहे तर त्या लाभांचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर पुढची पात्रता म्हणजे या ठिकाणी तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। जर ई श्रम कार्ड धारकांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यासोबत ई श्रम कार्ड धारकांना जे लाभार्थी आहे तर ते लाभार्थी सरकारला टॅक्स भरत नसणारे नसायला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी इन्कम टॅक्स ITR भरत नसायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते पेन्शनधारक नसायला पाहिजेत, म्हणजेच त्यांना EPFO त्यासोबत IFC अशा पद्धतीने पेन्शन
पेन्शन मिळत नसायला पाहिजे, तरच या ई श्रम कार्डवरती पैसे मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, या ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि या ई श्रम कार्डवरती जे मोठे मोठे लाभ सुरू झालेले आहेत, तर त्या लाभांचा लाभ आणि या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ज्या ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या संपूर्ण सविस्तर पात्रता सांगितलेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की ई श्रम कार्डवरती जे पेन्शन योजना सुरू झालेली आहे, तर या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे आणि कोणी करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। तर बघा मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे आणि त्यांनी जर ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर त्यांना सुद्धा या ई श्रम कार्डवरती पेन्शन मिळत आहे, त्यांना सुद्धा याचा अर्ज करता येणार आहे। त्यासोबत राज्यातील बांधकाम कामगार, बघा जे बिल्डिंगा बांधणारे बांधकाम कामगार आहेत, मिस्त्री आहेत, गवंडी आहेत, त्यासोबत त्यांच्या हाताखाली काम करणारे जे मजूर आहेत त्यांना सुद्धा, आणि जे शेतामध्ये मजुरी काम करत असतात तर त्यांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत जे राज्यातील भाजी विक्रेते आहेत, म्हणजेच जे बाजारांना जाऊन भाजी विक्रेती करत असतील, फळांची विक्री करत असतील, तर अशा फळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांना सुद्धा या ई श्रम कार्डवरती पैसे वाटप होणार आहे, त्यांना सुद्धा या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना सुद्धा याचा लाभ घेता येईल। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना सुद्धा या ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत ज्या घटस्फोटित महिला असतील, विधवा महिला असतील, अपंग असतील, त्यांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अर्ज कोणी करायचा आहे त्याची माहिती दिलेली आहे, पात्रता सांगितलेली आहे। आता आपण भरपूर वेळापासून प्रतीक्षा करत असलेला मुद्दा पाहून घेऊया। तो मुद्दा म्हणजे या ई श्रम कार्डवरती जी पेन्शन सुरू झालेली आहे त्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी काय करायचं आहे, कसा अर्ज करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। तर बघा मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार असंघटित कामगार, म्हणजेच जे कामगार सरकारच्या कोणत्याही पेन्शनचा लाभ घेत नाही, त्याच्यामध्ये EPFO असेल, IPS असेल, EPS असेल, तर अशा पेन्शन योजनेचा लाभ जे बांधकाम कामगार घेत नाहीत त्यांच्यासाठी योजना सुरू होत आहे। तर बघा मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार वयाच्या 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत या बांधकाम कामगारांनी प्रत्येक महिन्याला 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत रक्कम सरकारला जमा करायची आहे आणि ही रक्कम तुम्हाला वयाच्या 60 नंतर, म्हणजेच ज्यावेळेस बांधकाम कामगारांचे वय 60 वर्ष पूर्ण होईल त्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। आणि केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयांची पेन्शन सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। परंतु सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ई श्रम कार्ड काढलेल्या सर्व बांधकाम कामगारांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार आहे। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणीकृत असतील, ई श्रम कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणीकृत असतील त्यांनाच या पेन्शनचा लाभ मिळणार आहे। परंतु जे बांधकाम कामगार नसतील, बघा, जर तुमच्याकडे 90 दिवस काम केलेल्याचं बांधकाम कामगारांचं सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला ई श्रम कार्डवरती सुरू झालेल्या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। आणि ही पेन्शन आज पण सुरू आहे, उद्या पण सुरू आहे, म्हणजेच तुम्हाला हा अर्ज कधी पण करता येणार आहे। परंतु तुम्ही अगोदर बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या घरामध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली 90 दिवस काम केलेलं असायला पाहिजे, त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे। ते जर 90 दिवस काम केलेल्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे। तुमची नोंदणी ई श्रम कार्ड म्हणजेच बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती झालेली असायला पाहिजे आणि तुम्ही वयाच्या 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत प्रत्येक महिन्याला रक्कम भरलेली असायला पाहिजे। तरच मला वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। म्हणजेच बांधकाम कामगारांना तुम्हाला 18 ते 40 या वयाच्या दरम्यान पैसे जमा करावे लागतील, त्यानंतर तुम्हाला 60 नंतर तुमचे पैसे ते पेन्शनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत। परंतु जे बांधकाम कामगार नसतील त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार नाही। लाडक्या बहिणी असो किंवा कोणी असो,
ते जर बांधकाम कामगार नसेल तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ई श्रम कार्ड काढलं, 1 रुपयामधील मोफत भांडे संचांचा लाभ घेतला तर तुमच्यावर ते शासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। जे लाभार्थी असतील त्यांनी इमानदारीने अर्ज करायचा आहे, परंतु जे लाभार्थी नसतील त्यांनी चुकूनही अर्ज करू नका। तुमच्यामुळे लाभार्थ्यांचं नुकसान होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे।